हे बघा ना आपल्या मिरच्यात किती गवत झालं. हे गवताचे ढिगारे लागले तर तुम्ही रोजच खुशालच फिरतात. अरे मी फिरायला नाही, आंतरवली सराटीमध्ये महत्वाची मीटिंग होती. आतापर्यंत महाराष्ट्रातले सगळे मराठी एक झालेत, पण आता अख्ख्या देशामधले मराठे दिल्लीला एकत्र होणार आहेत. ते पण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अधिवेशनाच्या निमित्ताने सगळे मराठे दिल्लीला बोलवलेत. त्यामुळे मी महत्वाच्या मीटिंगला गेलतो. अहो देशातले नाही सगळे जगातले मराठा एक झाले तरी तुम्हाला काय भेटणार आहे? हे बघ, तुला मी आज एक माणसाच्या जीवनावर आधारित असं एक छान दृष्टांत सांगतो. एक लाकूड तोड्या असतोय आणि तो काय करतो, जंगलात जातो आणि लाकडं तोडतो. लाकडं तोडून तो मोळी बांधताना काय होतं, त्याला एक मणी दिसतोय आणि तो मणी असा चम 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 चमकत असतोय. त्याला काय वाटतंय, ह्या मण्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळणार, म्हणून तो काय करतोय, तो मणी घेऊन बाजारात जातो. बाजारात गेल्यावर ती लाकडाची मोळी विकून भाजीपाल्यावाल्याकडे जातो आणि ते म्हणतो, दादा ह्या मण्याच्या बदल्यात तुम्ही मला काय देणार? ते भाजीपाल्यावाला दादा म्हणतो, ह्या मण्याच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला 2 किलो बटाटे देतो. मग तो काय करतो, तिथून पुढे जातो धान्याच्या दुकानात. धान्यवाल्याला विचारतो, दादा ह्या मण्याच्या बदल्यामध्ये तुम्ही मला काय देणार? तर ते म्हणतो, ह्या मण्याच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला 1 किलो तांदूळ देतो. तो तिथून बी पुढे जातो, सोनाराच्या गल्लीला जातो आणि सोनाराला विचारतो, दादा ह्या मण्याच्या बदल्यात तुम्ही मला काय देणार? तर ते सोनार म्हणतो, ह्या मण्याच्या बदल्यामध्ये मी तुला 1 लाख रुपये देतो. त्याला असं वाटतंय, आपण असं विचारित आलो तर ह्या मण्याची किंमत वाढतच चालली, मग ह्या मण्याची किंमत नक्कीच अजून बी जास्त आहे. म्हणून तो काय करतो, जेव्हा हिरेवाल्याकडे जातो आणि त्यावेळेस ते म्हणतो, दादा ह्या मण्याच्या बदल्यामध्ये तुम्ही मला काय देणार? तर ते जेव्हा हिरेवाला काय करतो, तो मणी हातात घेऊन निरकून बघतो, तर ते काय असते, एक हिरा असतो, हिरा. तर त्यावेळेस ते म्हणतो, ह्या मण्याच्या बदल्या ह्या मण्याची किंमत अमूल्य आहे, की ह्याची किंमत कधीच होऊ शकत नाही. तर ह्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचं आहे, ह्याचं तात्पर्य काय आहे, तर जो माणूस स्वतः पुरतं जगतो, म्हणजे स्वतः पुरतं कमवतो आणि स्वतः पुरतंच खातो, त्याने त्याच्या शरीराची किंमत किती केली, 2 किलो बटाटे इतकी. आणि जो माणूस समाजासाठी काहीतरी धडपड करतो, कुटुंब स्वतः जगवतो, त्या माणसाने त्याच्या शरीराची किंमत किती केली, 1 पोतं तांदळ इतकी. आणि जो माणूस स्वतःचा घरप्रपंच सोडून देशाच्या सीमेवर देशासाठी लढतो, त्या माणसाने त्याच्या शरीराची किंमत किती केली, 1 लाख रुपये इतकी. आणि अमूल्य नरदेह हे जे संत साधू संत जे होऊन गेले थोर, हे आज बी चमकत आहेत. त्यांचे नाव संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत जेवढे संत होऊन गेलेत त्यांना माहित होतं किंवा हा जन्म पुन्हा मिळणार नाही, म्हणून त्यांनी त्यांच्या शरीराची किंमत अमूल्य केली. हे बघा मित्रांनो, प्रत्येकाला अधिकार आहे, आपण आपल्या शरीराची किंमत आपण ठरवायची, की आपल्याला कसं जीवन जगायचंय हे ह्या गोष्टीतून आपण सांगितलेलं आहे.